हे गाव पुण्यभूमी ठावं, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धांचा सिद्धभेटी मेळा, तो सुख सोहळा काय वाणू. श्री क्षेत्र अलंकापुरीमध्ये आम्ही आपले सहर्ष स्वागत करत आहोत. इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने इंद्रायणी बचाव संवर्धनासाठी इंद्रायणी सेवा फाउंडेशन काम करतं आणि आपण नर्मदा मैयाच्या तटावर सेवेचं काम करता. त्याच्यामुळे आम्हाला अभिमान वाटला की परिक्रमा काय असते आम्हाला ज्ञात नव्हतं. मात्र महाराजांनी जेव्हा मला सांगितलं, नवनाथ महाराजांचे आधीचे व्हिडिओ पण बघितलेत मी आणि ताईंचे पण व्हिडिओ बघितलेत. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी पहिली जी परिक्रमा केली त्या परिक्रमेचं इतिवृत्तांत दिलेलं आहे. त्या वृत्तांतामध्ये जेव्हा मी जाणवलं की इंद्रायणीची परिक्रमा खूप महत्त्वपूर्ण आहे, का तर तिला लोकांनी फार गलिच्छ केलेलं आहे. त्याला दोषी आपण मानवच आहोत. त्याला बदलण्यासाठी ही जनजागृती अतिउत्तम आणि महत्त्वपूर्ण होती आणि त्या विषयाला नवनाथ महाराज आहेर आणि सीमाताई आहेर यांनी विशेष स्वरूप प्राप्त केल्याबद्दल इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. कारण आपल्या जीवन प्रवाहामध्ये ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पाणी हेच जीवन आहे. जल है तो कल है, पाणी यही तो जीवन है. मात्र त्यासाठी कोणीही पुढे यायला तयार नाही. येतात पण ते अत्यल्प येतात आणि त्यामुळं येणाऱ्या जीवनामध्ये पाण्याचं महत्त्व काय आहे मी सांगायची गरज नाही, इतिहास सांगत असेल. त्यामुळे आज जी आपली इंद्रायणीची अवस्था झाली, आज लाखो वारकरी आळंदी आणि देहू या ठिकाणी दर्शनासाठी येतात, नतमस्तक होतात आणि आल्यानंतर आपला नित्यक्रम आहे तो म्हणजे इंद्रायणीला स्नान करून तीर्थप्राशन करणे. आणि जर ते पाणी गटारयुक्त येत असेल आणि ते जर मी पाणी पित असेल तर येणाऱ्याला आजाराला यास जबाबदार कोण? प्रशासनच शेवटी. मात्र यातील मानवही तेवढाच महत्त्वपूर्ण दोषी आहे. कारण एक व्यक्तीने जर स्नान केलं तर 40 ml नायट्रोजन बाहेर पडतो. म्हणजे आपल्या मानवाचाही यामध्ये दोष आहे. याला सुधारण्यासाठी ही जनजागृती अति अनमोल आहे. कारण अध्यात्मासोबत ज्ञानाची जोड असेल तर निश्चित त्याच्यामध्ये विकास होतो. आणि महाराज मला सांगा, ही संकल्पना आपणास आली कशी? ही जी संकल्पना आहे, खरं तर आम्ही इंद्रायणी परिक्रमेला येण्याच्या अगोदर आमच्या गुरुवर्यांची एक आम्हाला आदेश होता की तुम्ही सतत नर्मदा माईच्या परिक्रमा करत असतात तर तुम्ही इथे इंद्रायणी मातेची सुद्धा एक परिक्रमा करा, गोदावरीची करा, चंद्रभागेची करा. पण भगवंताच्या इंद्रायणी मातेच्या गुरुवर्यांच्या काय म्हणत असेल माहिती नाही. त्यांचा जसा माऊलींचा आशीर्वाद असेल, तुकोबरायांचा, पांडुरंगाचा, त्यांची जशी इच्छा असेल त्या पद्धतीनं जसं कार्य करून घ्यायचंय त्या कार्याकरता आम्ही तर तयारच आहोत. कारण आमचा हा फक्त देह दिला तो आहे, आम्हाला सेवेसाठी दिलेला आहे, सत्कार्यासाठी दिलेला आहे. मग असं म्हटलं ज्या अर्थी गुरुवर्यांची आज्ञा आहे त्यामध्ये काहीतरी दडलेलं असलं पाहिजे. गेली 9 वर्षापूर्वी ही आम्हाला आज्ञा दिली होती आणि मागच्या वर्षी 2022 मध्ये पहिली ती इंद्रायणीची पायी परिक्रमा पूर्ण झाली आमची. कारण माझ्या माहितीनुसार याच्या अगोदर कोणी परिक्रमा केली असेल नसेल माहिती नाही, पण विधियुक्त कोणी केली असेल याच्याबद्दल किंवा पती पत्नीने मिळून जर स्वतंत्र वैयक्तिकरित्या जर केली असेल तर माझ्या माहितीनुसार यदा कदाचित इंद्रायणीची पहिली परिक्रमा करताना मी स्वाभिमानाने सांगेल की आमची जोडी असू शकते. कारण आम्ही हे म्हणत नाही तर इंद्रायणी किनाऱ्यावरचे बरेचशी मंडळी आम्हाला सांगत होते हा आदर्श तुम्ही घालून दिला असं ते म्हणत होते. आम्हाला याच्यामध्ये मोठ्यापणाची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाहीये. मग ती परिक्रमा आम्ही करत असताना आमच्या सौभाग्यवती हरिभक्तीपरायण सीमाताई आहेर की ज्यांना सर्वजण मैया म्हणतात, वास्तविक पाहता त्यांनी त्या ठिकाणी परिक्रमा करत असताना, कारण आम्ही आमच्या गुरुवर्यांच्या आशीर्वादानं त्याने ते जी शक्तीची उपासना जातात ती शक्तीची उपासना आम्ही करतो. तसे खरे आम्ही हाडाचे वारकरी आहोत, वारकरी संप्रदायामध्ये आहोत. आळंदी क्षेत्रामध्ये कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे कीर्तन वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्ही दोघेही करतो. पण ह्या नद्यांची, या ज्या माता आहेत यांची आम्हाला जास्तीत जास्त ओढ लागली आणि इंद्रायणीच्या परिक्रमेला आम्ही आलो. त्यावेळेला प्रत्यक्ष इंद्रायणी मातेनं आमच्या सौभाग्यवतींना एक नाही, दोन नाही तर 3 वेळेला स्वप्न दृष्टांत देऊन तिचं स्वरूप काय आहे, तिच्या हातामध्ये शस्त्र काय आहे,
तिचा पदर कसा आहे, तिचे डोक्याचे केस कसे आहेत, तिचं वहन काय आहे, 3 वेळेला हा स्वप्न दृष्टांत दिला. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खरं तर स्वप्न दृष्टांताला अत्यंत महत्त्व त्या ठिकाणी आहे. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना अनुग्रह सुद्धा त्यामध्येच झालेला आहे. स्वप्नामध्ये संत कवी एकनाथ महिपती महाराज की ज्यांनी 288 संतांची चरित्र लिहिले, महिपती महाराजांचा जन्म होण्याच्या अगोदर भगवान पांडुरंग परमात्म्याने त्यांच्या वडिलांना विठ्ठल पंतांना त्यांच्या वडिलांना दादोजी पंतांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि पेड्यापासून महिपती महाराजांची उत्पत्ती झालेली आहे. त्यांचा जन्म हे स्वप्नातलेच आहे. तसं या ठिकाणी जर पाहिलं, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या जीवनामधलं जर बघितलं तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं खरं तर जीवन आपल्याला माहिती आहे, पण ते जगासमोर कसे होते हे माहिती नव्हतं. गुलाबराव महाराज यांच्यामुळे माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची प्रतिमा जगासमोर आली आणि खरोखर माऊलींची कृपा असेल, तुकोबारा जगद्गुरु तुकोबारा असतील, ज्ञानोबा तुकोबारा, महिपती महाराज ही सगळी देव भगवंत असेल, पांडुरंग परमात्मा असेल, यांच्या कृपा आशीर्वादाने, साधू संतांच्या श्रेष्ठांच्या आशीर्वादाने खरोखर इंद्रायणी मातेची ही प्रतिमा आज 2023 मध्ये आमच्या सौभाग्यवतींच्या स्वप्नातून साकार झालेली ही प्रतिमा जगासमोर आली. आजपर्यंत ती गटारगंगा म्हणून तुम्ही आम्ही महाराज मंडळी सुद्धा बऱ्याच वेळा स्नान करण्याकरता टाळलं जातं, पण ती स्वतः जी आहे ती इंद्रायणी म्हणजे सर्वसामान्य नाहीये. प्रत्यक्ष स्वर्गातली गंगा आपल्यासाठी इथे आलेली आहे. हिमालयामध्ये कोणी जाऊ शकत नाही, त्यासाठी ती इथे अवतीर्ण झालेली आहे. मग तिचा अभेर नाही झाला पाहिजे. तिला गटारगंगा म्हणण्यापेक्षा ती गटारगंगा स्वच्छ कशी होईल, वास्तविक ती स्वच्छच आहे, आपल्यामुळे ती मलिन होते आहे. मग त्याकरता आपण खरं तर पुढाकार घेतला पाहिजे. अनेक संस्था आहेत, अनेक प्रशासनही त्यासाठी प्रयत्न करत आहे, पण कुठेतरी कितीही प्रयत्न केले तर कमी पडतात. का त्याच्यामध्ये आपला सुद्धा दोष आहे. आपण सुधरा, जग नक्की सुधरेल. आपण जर तो संकल्प केला नाही, इंद्रायणी माता प्रत्यक्ष स्वर्गातली गंगा आहे, तिला पवित्र आपण केलं पाहिजे, ठेवलं पाहिजे, तिला मलिन होऊ द्यायचं नाही. आपण ठरवलं, घरातल्या एका माणसाने ठरवलं, त्याला तो संकल्प केला तर अनेकांना तो घर सुधरू शकतो. त्याच्यानंतर घर करता करता 4-10 घरच त्या ठिकाणी सुधरवेल, त्यानंतर अख्खं गाव सुधरेल. असं करता करता माझी इंद्रायणी माता अत्यंत पवित्र पुण्यशिला होईल. म्हणजे ती पुण्यशिलाच आहे, पण तिचं जे जल आहे अगदी अमृतासारखं आपल्याला प्राशन करण्याकरता, आपल्याला सेवन करण्याकरता नक्की त्याचा आपल्याला उपयोग होणारच आहे. यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. फक्त आपण सुधारला पाहिजे. आणि म्हणून ही अशी इंद्रायणी मातेची परिक्रमा करण्याकरता आम्ही निघालो आणि परिक्रमा पूर्ण झाली. या वर्षी हरिभक्तीपरायण म्हणजे ज्या प्रतिमेचं उद्घाटन आहे, उद्घाटन म्हणता येणार नाही, उद्घाटन वास्तूचं होतं. ही तर प्रतिमा आहे, हिचा अनावरण सोहळा 11 तारखेला म्हणजे 11/12/2023 रोजी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकर अख्ख्या विश्वाचं ते आदरस्थान आहे, त्यांच्या हस्ते 11 तारखेला 11 वाजता जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये समाधी सोहळ्याच्या दिवशी 2023 या सालामध्ये हे उद्घाटन झालं, अनावरण सोहळा झाला. आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं, याच्या पाठीमागचा उद्देश माझ्या बरोबर घेतला आम्ही, की संकल्प करायचा. संकल्प करून ती जी प्रतिमा आहे ती रथामध्ये ठेवायची, पण रथात ठेवून उपयोग नाही, नुसता त्याला पालखी पण हवी आहे. तिच्या पादुका आहेत, त्या चांदीच्या पादुका वगैरे सर्व घेऊन आम्ही इंद्रायणी मातेची परिक्रमा करत आहोत. आणि जागोजागी गावोगावी हेच प्रबोधन आम्ही करतोय. कीर्तन करण्यापेक्षा, जरी आम्ही अनेक कीर्तनकार आमच्यामध्ये आहेत, आम्ही दोघे कीर्तन करतो, पण कीर्तनाऐवजी आमच्या सौभाग्यवती इंद्रायणी मातेचं महात्म्य भरपूर खूप सुंदर सांगतात, म्हणून आम्ही त्यांच्याकडे सोपवलं. प्रवचनातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत बोध आम्हाला पोहोचवता येतो आणि इंद्रायणी मातेचं महात्म्य सांगता येतं, लोकांना त्याच्यामध्ये जागरूकता निर्माण करता येते. जेणेकरून आता यामुळे काय होईल की गावातल्या पाठीमागच्या लोकांना सुद्धा याच्यानंतर कोणी जरी परिक्रमा केल्या तर नेमात असावी, शिस्तीत असावी, तिचा बाजार होऊ नये, ही एक आमची अपेक्षा आहे. शेवटी आम्ही सांगणारच आहोत, कारण या इंद्रायणी परिक्रमा आणि दिंडी याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. परिक्रमा आणि दिंडी, काही मंडळींना अजून माहिती नाही. परिक्रमा दिंडी म्हणतात बरेच जण, परिक्रमेची दिंडी, परिक्रमेची ठीक आहे, परिक्रमेची दिंडी ठीक आहे, पण ही परिक्रमा वेगळीच आहे. कारण ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत, सत्संग झाला पाहिजे. पण इंद्रायणी मातेचं महात्म्य त्या ठिकाणी आम्ही सांगत चालत असतो. असं प्रबोधन करता करता आता जेवढी नंतर पाठीमागून मंडळी निघतील ना, त्यांच्याकरता गावोगावी त्या ठिकाणी सुविधा नक्कीच होतील. त्या पद्धतीचं इंद्रायणी मातेने तेवढी आमच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं असेल, आशीर्वाद तसा दिला असेल, आणि त्या आशीर्वादाने आम्ही लोकांपर्यंत ते महात्म्य पोहोचू शकलो. तिच्याबद्दलची जागृतता करत चाललेलो आहे, ही त्याच्या पाठीमागची धारणा आहे. आणि इंद्रायणी मातेचं जास्तीत जास्त आम्ही वेगळं दुसरे अभंग वगैरे भजन म्हणण्यापेक्षा आम्ही सगळं म्हणू शकतो.
फक्त आम्ही नेमानं काकडा जरा सकाळी होतो, त्याच्यानंतर आमच्या नित्यनेमामध्ये जास्तीत जास्त 90% इंद्रायणी मातेचं नामस्मरण भजन चालू असतं, कारण तिची कृपा करून घ्यायची आहे. कारण आमच्या सोबत आलेले जे भाविक आहेत असे तसे नाही, मोठ्या मोठ्या पदावरचे आहेत, चांगल्या पगाराचे आहे, रिटायरमेंट आहे, 50-50, 60-60 हजार रुपये पगार आहे आणि अशा पद्धतीची लोक आहेत, भाविक आहेत. पण खूप श्रद्धेनं आणि शिस्तीमध्ये एक शब्द प्रमाण म्हटलं का ते शब्दाचे पुढे ते जाणार नाही. शिस्तीमध्ये सकाळी 5:30 वाजले का चहा घेऊन 5:30 वाजता आंघोळी करून बिना आंघोळीचं एकही व्यक्ती याच्यामध्ये कशाला हात लावणार नाहीये, पूजेला हात लावत नाही. बाथरूमला गेले, टॉयलेटला गेले, चूळ भरल्याशिवाय पूजेला हात लावणार नाही. शिस्त म्हटलं का शिस्तच त्या ठिकाणी आहे. आणि नर्मदा परिक्रमा असेल, इंद्रायणी परिक्रमा असेल, याचे संकल्प सुद्धा फार विशेष आहे. त्याच्यामध्ये या संकल्पामध्ये सर्वसामान्यांना माहिती नाही. ज्या ज्या वस्तू तुम्ही बघताय त्यात अगदी इंद्रायणीच्या छोट्या फोटोसह जल कसं भरायचं, काय करायचं, त्याचा संकल्प कसा करायचा, त्याच्यासाठी काय काय हवंय हे सगळं साहित्य त्यांना दिलेलं आहे. आमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये काठी दिसेल, कोणाला किटली डब्बा दिसेल, पण ती काठी नसून तो दंड आहे, ती किटली नसून तो कमंडल आहे. त्याची जरूरत काय, फार क्लिष्ट आणि छोटे छोटे या वस्तू आहेत, त्याला फार महत्व आहे. या गोष्टी प्रत्येकानं घेऊन फिरलंच पाहिजे आणि इंद्रायणी मातेबद्दल प्रबोधन झालंच पाहिजे. नाही तर नुसतं परिक्रमा करत असताना फिरणं म्हणजे परिक्रमा अजिबात नाही. तुम्ही आम्ही लौकिका करता, काही परिक्रमा करणं म्हणजे परिक्रमा नाही. तिच्यातून प्रबोधन झाला पाहिजे. जो कोणी त्यांना सेवा देईल, सेवा देणाऱ्याला सुद्धा फायदा त्याचा झाला पाहिजे आणि करणाऱ्याला सुद्धा फायदा झाला पाहिजे, ही आमची त्याच्या पाठीमागची धारणा आहे. अत्यंत शिस्तीमध्ये ही परिक्रमा चालू आहे. आता आज तारीख आहे 20/12/2023 या दिवशी श्री क्षेत्र आळंदीमध्ये इंद्रायणी मातेच्या उत्तर तटावरती आम्ही मुक्कामी आहोत. याच्यानंतर आम्ही इंद्रायणीचा म्हणजे संगम जिथे आहे तिथे क्रॉस होऊन पुन्हा चरोली मार्गे पुन्हा विश्वशांती केंद्रावर म्हणजे आळंदीमधील इंद्रायणी मातेच्या दक्षिण तटावरती आमची ही परिक्रमा पूर्ण होणार आहे. आणि त्याच्याकरता आपण या ठिकाणी नमामि इंद्रायणी फाउंडेशनचे सदस्य तेही या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय परमश्री पत्रकार विठ्ठलजी शिंदे तेही या ठिकाणी उपलब्ध हजर आहेत. आवर्जून ते भेट घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि थोडंसं त्यांनी सांगितलं की बोलावं अशी त्यांना इच्छा झाली, कारण हा सत्संग एवढं बघून त्यांनाही खूप आनंद या ठिकाणी झाला आणि त्यांची या ठिकाणी भेट झाली, आम्हालाही खूप आनंद झाला. पण जास्त काही नाही बोलता ठिकाणी थांबतो. नमामि देवी नर्मदे, नर्मदे हरे, रामकृष्ण हरी. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जे आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या ठिकाणी हबाप सीमाताई आहेर आहेत. आपण महिला आहेत त्यामुळं त्यांना विचारणं खूप महत्त्वपूर्ण आहे. ताई, या ठिकाणी आपणास अडथळीत सामना कुठल्या कुठल्या गोष्टीचा करावा लागला? या ठिकाणी इंद्रायणी मातेची प्रदक्षिणा करत असताना तसं आम्ही पाहतो आहोत, लहानपणापासून आळंदी, देहू, पंढरपूर हे सगळे तीर्थक्षेत्र, कारण आमच्या